बहादुरी असली मला तर काही कळत तयार नाही तुला. महायात्रेच्या या गाडीला तुम्ही हात टाकून थांबवलेले तुमचं या महायात्रेमध्ये भव्य स्वागत आहे. या साहेब या 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 हा तर मंडळी आणखीन एक प्रवासी या महायात्रेमध्ये सामील झालेले ते म्हणजे बदामराव पंडित साहेब. आता आपण सगळी चर्चा ऐकत आलेलो आहोत. विकास झाला का, हे झाला का, ते झाला का, सगळ्या नेत्यांनी आपापली मतं मांडलेली आहेत. तर आपण ह्या नेत्याला पण विचारूयात नेमका विकास झाला का. नेमका विकास झाला माझ्या काळामध्ये, तुम्ही विचारा. हा तुमच्या काळामध्ये काय काय नेमका विकास झाला. आमच्या गावामध्ये जे काय तालुक्यामध्ये रस्त्याची अडचण होती, हा रस्ता, पाणी, लाईट, हा त्याच्या समस्या होत्या. हा आमच्या गेवराई तालुक्यामध्ये हा गोदाकाठी रस्ते नव्हते. हा पहिल्या मी अपक्ष निवडून आलो होतो त्यावेळेस आमच्या गोदाकाठी रस्त्यामध्ये जायला रस्ते नव्हते. गुडघ्या इतकं चिखलात जावं लागत होतं. मग आम्ही 42 अपक्ष आमदार निवडून आलो होतो. मग सर्वांनी आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आमचे गोपीनाथरावजी मुंडे साहेब, मनोहरपंत जोशी यांच्या समोर एक ठराव मांडला की गोदाकाठी रोड सगळे मुख्य रस्त्याला जोडायचे. आणि तो ठराव त्यांनी मान्य केला आणि आता आमच्या गंथडीचे रस्ते सगळे मुख्य रस्त्याला डांबरीकरणाने जोडलेले. पूर्वी आमच्या उन्हाळा लागला की पाणी प्यायला नसायचं. मग आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना सर्व आमदारांनी एक ठराव दिला की पाण्यासारखा पैसा वाटून सुद्धा टँकर लावावा लागते आणि त्यामुळं टँकर मुक्त आमचा महाराष्ट्र करायचा. तोही ठराव आमचा पास केला त्यांनी. आणि गावोगावी पाणी पुरवठा योजना राबवल्या गेल्या. गेवराई शहरामध्ये 30 कोटीची योजना राबवली गेली आणि तिथं आता 24 घंटे पाणी आहे. जिथं 15-15 दिवस पाणी मिळत नव्हतं आता 2-2 टाइम लोक आंघोळ करते. ग्रामीण भागात मग पाणी 24 घंटे ना. मग पहिलं पाणी प्यायलाच नव्हतं ना. आता आहे. आम्ही काम केले म्हणून सांगतो. पहिलं लोक आंघोळ करत होते. शहागडच्या नदीला जात होते आंघोळ करायला. गेवराई तालुक्यातल्या माजी मंत्री श्रीमान पंडित यांनी जे काही सांगितलेलं आहे की युतीच्या काळात म्हणजे गेवराई शहरातली नळ योजना झाली, ते मी मान्य करतो. हे निश्चित त्रिकालाबाधित सत्य आहे की युतीच्या काळात झाली. पण मला तू मध्ये बोलू नको. तुझं माजी उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये तरी काही वेगळी परिस्थिती असेल. काय वाटली तुम्हाला परिस्थिती? काहीच नाही. इथं तर तेच आहे. ये रे माझ्या माजल्या त्याला जाऊ पुढच्या त्याच्यावर आपण आपले थांबेवर. त्याला जाऊ